नमस्कार, मी वैभव देवकर आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या फ्लोरिंगसाठी कोणता योग्य पर्याय आहे। आपल्यासमोर मुख्यतः 3 ऑप्शन सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ज्यामध्ये पहिला ऑप्शन हा ग्रेनाइट, जो दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे मार्बल आणि जो तिसरा पर्याय जो मॅक्झिमम टाइम आपण यूज करत असतो तो म्हणजे टाइल्स, हो अर्थात फरशी। आता तीनही ऑप्शन चांगलेच, परंतु तुमच्या आवडीनुसार, तुमच्या बजेटनुसार, तुमच्या लोकेशननुसार विच इज द बेस्ट हे तुम्ही ठरवायचं। या प्रत्येक ऑप्शनचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत। आपण या प्रत्येक ऑप्शन बद्दल इन डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, पण तो फायनल डिसिजन हा तुमचा असेल। जे आपण 3 ऑप्शन पाहिलेत त्यामधील पहिला ऑप्शन तो म्हणजे ग्रेनाइट। ग्रेनाइट हे अग्निजन्य खडकापासून बनलेलं मटेरियल आहे। ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो खडक तयार होतो त्या खडकापासून ग्रेनाइट तयार होत असतं, त्यामुळे अतिशय कडक स्ट्रॉंग मटेरियल आहे हे। ग्रेनाइटचा जो पहिला फायदा आपणास दिसतो तो म्हणजे एकतर हे स्ट्रॉंग मटेरियल असल्यामुळे याच्या धारा सहसा तुटत नाहीत। दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे हीट रेजिस्टन्स। आपण किचन टॉपला ग्रेनाइट बऱ्याच ठिकाणी वापरत असतो, कारण ग्रेनाइट हे हीट रेजिस्टन्स असल्यामुळे त्याच्यावरती अग्नीचा काही परिणाम होत नाही। तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे स्क्रॅच रेजिस्टन्स। सहसा ग्रेनाइटवरती स्क्रॅच पडत नाहीत। त्याचबरोबर अजून एक फायदा ग्रेनाइटचा आहे तो म्हणजे केमिकल रेजिस्टन्स। यावरती केमिकलचा सुद्धा काही परिणाम होत नाही, त्यामुळे ग्रेनाइट हे आपल्या किचन टॉपसाठी एक बेस्ट पर्याय आहे। त्याचबरोबर तुमचं जर बजेट चांगलं असेल तर आपण संपूर्ण फ्लोरिंगसाठी सुद्धा ग्रेनाइट वापरू शकतो। प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात, जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत। जो पहिलं डिसएडव्हान्टेज ग्रेनाइटचं ते म्हणजे याचा जो रेट आहे तो अतिशय हाय आहे। आपण जे 3 ऑप्शन बघतोय यामध्ये सगळ्यात हाय रेटचं मटेरियल ते म्हणजे ग्रेनाइट। साधारण 100 रुपये स्क्वेअर फूट पासून पुढे याचा रेट चालू आहे एक चांगल्या क्वालिटीचा ग्रेनाइट। त्यामुळे हा एक मेन डिसएडव्हान्टेज आहे ग्रेनाइटचा। जो पॉइंट आहे तो म्हणजे फसवेगिरी। यामध्ये याचा रेट जास्त असल्यामुळे कलर कोटिंग केलेले ग्रेनाइट आपल्याला मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे, त्यामुळे आपण जास्त रुपये देऊन ते ग्रेनाइट खरेदी करतो, परंतु कालांतराने ते वरचं जे कलर कोटिंग आहे ते निघून गेल्यानंतर पुन्हा आपणास पश्चाताप। त्यामुळे हा एक तोटा आहे ग्रेनाइटचा। जे पुढचं डिसएडव्हान्टेज आहे ते म्हणजे यासाठी स्किल्ड अनुभवी वर्कर लागत असतात त्याच्या ग्रेनाइटच्या इन्स्टॉलेशनसाठी। असं हे ग्रेनाइट। जो पुढचा ऑप्शन आपल्यासमोर आहे तो म्हणजे मार्बल आहे। हे अतिशय क्लासिक एक नंबर लुक देत असतं। आपण टीव्हीवरती सुद्धा ऍड बघत असतो, जसं की इटालियन मार्बल असेल वगैरे। त्यामुळे पहिला तर फायदा हा आहे की ग्रँड लुक। दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे कमी जॉईंट। मार्बलमध्ये आपणास कमी जॉईंट, मोठा पीस असल्यामुळे कमीत कमी जॉईंट आपला फ्लोरिंगवरती पाहायला मिळत असतात। तिसरा जो फायदा आहे मार्बलचा तो म्हणजे ग्रेनाइटच्या तुलनेने मार्बलचा रेट हा कमी आहे। साधारण 70 ते 80 रुपये स्क्वेअर फूट पासून मार्बलचे रेट सुरू आहेत मार्केटमध्ये। आपण डिसएडव्हान्टेज जर पाहिले मार्बलचे तर त्यामध्ये सगळ्यात पहिला डिसएडव्हान्टेज येतो तो म्हणजे यावरती लगेच पटकन स्क्रॅच पडत असतात। जी मार्बलची चमक आहे ती कालांतराने जसजसं 2-3 वर्षानंतर या मार्बलची चमक कमी होत असते, त्यामुळे पुन्हा आपणास पॉलिशिंग करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असतो। जे मार्बल आहे ते केमिकल शोषून घेत असतं, त्यामुळे मार्बलवरती केमिकलचे डाग पडण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे हा एक मुख्यतः तोटा आहे मार्बलचा। चौथा जो तोटा आहे तो म्हणजे यासाठी अनुभवी वर्कर लागत असतात। मार्बल जरी दिसायला सुंदर असलं तरी मेंटेनन्सचा विचार केला तर हे आपल्या काहीच फायद्याचं नाही। यानंतर जो तिसरा ऑप्शन आणि बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी वापरला जातो तो म्हणजे टाइल्स, अर्थात फरशी हे परवडणारे मटेरियल आहे। मार्केटमध्ये
30 रुपयापासून 60-70 रुपयापर्यंत च्या प्राइस मध्ये फरशी अवेलेबल आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा हा पर्याय आहे फ्लोरिंग साठीचा। त्याचबरोबर टाइल्स हे मॅनमेड असल्यामुळे भरपूर प्रमाणात व्हरायटी डिझाइन मध्ये टाइल्स मध्ये अवेलेबल आहेत। जी टाइल्स आहे ती प्रत्येक साइज मध्ये अवेलेबल आहे। 1x1 असेल, 2x2 असेल, 2x4 असेल, असे प्रत्येक साइज टाइल्सची अवेलेबल आहे। सो हा एक फायदा आहे। त्याचबरोबर आपण काळानुसार टाइल बदलू शकतो। जसजसं नवीन ट्रेंड येईल तसतसं आपण कमी रेट फरशीचा असल्यामुळे जुन्या टाइल्स बदलून आपण नवीन टाइल्स वापरू शकतो। फरशीचे काही तोटे सुद्धा आहेत। त्यामध्ये पहिला तोटा म्हणजे फरशीची थिकनेस अतिशय कमी असल्यामुळे याची मजबूती कमी आहे। त्यामुळे फरशीवरती क्रॅक इझिली येऊ शकतात। जास्त वेटचं जर मटेरियल फरशीवरती पडलं तर पटकन त्या ठिकाणी फरशीला तडा जाण्याची शक्यता असते। त्यामुळे हा एक मुख्यतः तोटा आपणास पाहायला मिळतो फरशीमध्ये। पुढचा जो तोटा आहे तो म्हणजे जी आपण डिझाइन आता सिलेक्ट केली आहे ती इन फ्युचर आपणास ती डिझाइन मार्केटमध्ये मिळेल याची शाश्वती नाही। आपण मेंटेनन्स साठी ते टाइल्स शिल्लक ठेवले पाहिजे। असे टाइल्स, ग्रेनाइट आणि मार्बल हे 3 ऑप्शन होते। आता मला जर विचारा की यामधील चांगले काय, तर एक सजेस्ट करू शकतो मी तुम्हाला। बघा, सगळ्यात पहिलं तर असं म्हणतात की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, म्हणजे पुस्तकाच्या कव्हरवरून आपण पुस्तक आतमध्ये काय आहे हे सांगू शकत नाही। परंतु बऱ्यापैकी असं चाललेलं आहे, बाहेरनं जे दिसतं तेच आतमध्ये आहे असं सगळे ठरवत असतात। त्यामुळे आपला जो हॉल आहे त्यामध्ये आपण एक लक्झरियस फील देण्यासाठी मार्बल फ्लोरिंगसाठी वापरू शकतो। आतमध्ये तुम्ही टाइल्स वापरू शकता, परंतु जो हॉलचा एरिया आहे त्यामध्ये आपण मार्बल वापरूया। तसेच जी विंडो फ्रेम असेल, डोअर फ्रेम असेल, जिना टप्पा असेल आणि किचन टॉप यावरती आपण ग्रेनाइट वापरूया। आणि ज्या राहिलेल्या रूम असतील जसे की किचन असेल, बेडरूम असेल, टॉयलेट, बाथरूम या ठिकाणी आपण टाइल्स वापरूया, जेणेकरून एक बजेटमध्ये चांगल्या क्वालिटीचं आउटपुट आपणास घरामध्ये पाहायला मिळेल। आणि टाइल्स का, कारण टाइल्स हे एक तर कमी बजेटमध्ये आहे आणि काळानुसार जसजसं ट्रेंड बदलत जातो त्यामुळे आपण नवीन फरशी, जुनी फरशी काढून टाकू शकतो। हा एक मेन फायदा फरशीचा आहे। त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे मार्बल, ग्रेनाइट आणि टाइल्सचे आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा। धन्यवाद।